दर्शन घेतलं, अभिवादन केलं, नतमस्तक झाले। यानंतर मनसैनिकांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलेला आहे। आणि आता थेट अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनला भेट देत आहेत, कारण नोटीस स्वीकारण्यासाठी मी स्वतः येईन असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्याप्रमाणे अमित ठाकरे आता नवी मुंबईमध्ये आलेत आणि नेरूळ पोलीस स्टेशनला जाऊन ते नोटीस स्वीकारणार आहेत। नेरूळ परिसरातील शिवरायांचं स्मारक मागच्या 6 महिन्यांपासून झाकलेलं होतं आणि त्यानंतर मागच्या रविवारीच या स्मारकाचं अमित ठाकरे यांनी अनावरण केलं। आणि या संदर्भातच नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। यानंतर अमित ठाकरे आज नेरूळमध्ये येत पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत आणि नोटीस स्वीकारतील। अशा पद्धतीचा जर गुन्हा माझ्यावरती दाखल होत असेल तर त्याचा मला अभिमान आहे, आनंद आहे, असं वक्तव्य सुद्धा अमित ठाकरेंनी केलेलं होतं। दरम्यान जेव्हा मनसैनिकांशी अमित ठाकरे संवाद साधत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या बळामुळेच आज हे शक्य झालं, तुमचे आभार मानायला आलोय असं सुद्धा अमित ठाकरेंनी सांगितलं होतं। आपण बघतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने नेरूळ पोलीस स्टेशन समोरची सगळी दृश्य त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मनसैनिक दाखल झालेले आहेत। हातामध्ये धन्यवाद लिहिलेले फलक बघायला मिळत आहेत, भगवे ध्वज बघायला मिळत आहेत। मनसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। अमित ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि यानंतर अमित ठाकरेंसोबतच हे सगळे हजारो मनसैनिक नेरूळ पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण बघितलं ज्या ठिकाणी अमित ठाकरे आपण बघतोय आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत, मोठ्या संख्येने मनसैनिक सुद्धा घोषणाबाजी करताना आपल्याला दिसत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष बघायला मिळतोय, जोरदार घोषणाबाजी केली जाते। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बजाणे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। सुस्मिता, आपण बघतोय पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा हजारोंच्या संख्येने मनसैनिक बघायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने मनसैनिक हे सकाळपासूनच नेरूळ परिसरामध्ये एकत्र जमायला सुरुवात झाली होती। शंभूचा शिलेदार अर्थात शिवशंभूंचा शिलेदार अशा पद्धतीचे बॅनर अगदी वाशी टोल नाक्यापासून आपण बघितलं तर अमित ठाकरे यांच्या स्वागताकरता लागलेले पाहायला मिळत होते। अमित ठाकरे यांनी एक आठवड्यापूर्वी स्मारकाचं उद्घाटन केलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र आले, त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला। अगदी ढोल ताशा पथकाच्या सलामीनं अमित ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं। आता आपण बघतोय नेरूळ पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अमित ठाकरे हे नोटीस स्वीकारण्यासाठी पोहोचलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये अमित ठाकरे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की अनेक केसेस महाराजांच्या स्मारकासाठी जर माझ्यावरती टाकल्या जात असतील तर त्याचा मी स्वीकार करतो। अनेक मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे उभी करत असताना आपल्यावरती अनेक गुन्हे नोंदवून घेतलेले आहेत आणि तुम्हा सर्व कार्यकर्त्यांकडूनच आम्हाला प्रेरणा मिळत असल्याचा विचार सुद्धा त्यांनी मंचावरनं मांडलेला होता। नेरूळ पोलीस स्थानकामध्ये अमित ठाकरे आतमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत संदीप देशपांडे आणि काही महत्त्वाचे नेते सुद्धा आतमध्ये गेल्याचं पाहायला मिळते। गजानन काळे असतील, अमित ठाकरे, त्याचबरोबर संदीप देशपांडे असे महत्त्वाचे नेते आतमध्ये गेलेले असले तरी देखील गेट बाहेर नेरूळ पोलीस स्टेशनचं गेट हे पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। नेरूळ पोलीस स्टेशनच्या बाहेर प्रचंड मोठा मनसे कार्यकर्त्यांचा लवाजमा आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। शिवशंभूंचा शिलेदार अमित ठाकरे अशा पद्धतीचे बॅनर घेऊन त्यांचं समर्थन या संपूर्ण पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये केलं जातं। अगदी सुस्मिता, मोठ्या संख्येने आपण बघतोय की मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे मोठ्या संख्येने नेरूळ पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झालेले आहेत। गर्व आहे अशा आशयाचं बॅनर त्यांच्या हातामध्ये दिसतंय। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याशी। विनय, तुम्ही जिथे आहात तिथे कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत?
नक्कीच आपण पाहतोय की सकाळपासूनच कार्यकर्ते मनसैनिक आहेत ते मोठ्या संख्येने नेरूळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरांमध्ये आज सकाळपासूनच संपूर्ण नेरूळ परिसर हा दुमदुमला होता। मनसैनिकांचा जो जोश होता तो सकाळपासून पाहायला मिळत होता, कारण ज्या पद्धतीने गेल्या 6 महिन्यापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे किंवा झोपी गेलेल्या महानगरपालिकेच्या एकूण यंत्रणेमुळे छत्रपती महाराजांचं जो पुतळा होता तो झाकून ठेवण्यात आला होता। अखेर तो ज्या दिवशी अमित ठाकरेंना ते नवी मुंबईत आले असताना त्यांना जेव्हा माहिती पडलं की हा महाराजांचा पुतळा बंदिस्त करून ठेवण्यात आलाय, तेव्हा त्यांनी थेट मनसैनिकांसोबत नेरूळचा तो चौक आहे तिथे ते स्वतः गेले आणि त्या चौकामध्ये त्यांनी जाऊन स्वतः मनसैनिकांसोबत तो पुतळ्याचं विना परवानगी अनावरण केलं होतं आणि त्याचमुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी ही बातमी देखील राज ठाकरे यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचली होती तेव्हा राज ठाकरे यांनी देखील स्मित हास्य दिलं होतं, कारण त्यांना देखील त्यावेळी अमित ठाकरे यांचा अभिमान वाटला होता आणि आज तोच अभिमान प्रत्येक मनसैनिकांना वाटतो आणि म्हणूनच आज सकाळपासून मनसैनिकांनी वेगवेगळ्या आशयाचे फलक घेऊन आज त्या शिवाजी चौकात उभे होते आणि प्रत्येकाच्या मनात तीच भावना होती की आम्हाला अभिमान आहे की आज आम्ही हा पुतळ्याचा विना परवानगी का असेल आपण आम्ही अनावरण केलं आणि त्याच्या पुढच्या 4 दिवसामध्येच शेवटी प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने मग त्या पुतळ्याचं शासकीय पद्धतीने जो अनावरण करण्यात आलं, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आलं। एकंदरीत हा सगळा प्रकरण पाहता मग आज जेव्हा त्याच्यानंतर ह्या गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस जेव्हा शिवतीर्थावरती नोटीस घेऊन गेले होते त्यावेळी मात्र अमित ठाकरे यांनी ठामपणे पोलिसांना सांगितलं होतं की मी नोटीस स्वीकारणार नाही, ही नोटीस मी पोलीस स्टेशनमध्ये येऊनच स्वीकारणार आणि आज त्या पद्धतीनेच ते नोटीस स्वीकारण्यासाठी आले। परंतु नोटीस स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मात्र त्याच शिवस्मारकाला भेट दिली, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी अभिवादन केलं, पुष्प अर्पण केले आणि त्यानंतर ते चालत नेरूळ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले। यावेळी सर्व मनसैनिक शेकडोनी सकाळपासून मनसैनिक उपस्थित होते, हे मनसैनिक देखील त्यांच्यासोबत चालत तिथपर्यंत पोहोचले। आता नेरूळ पोलीस ठाण्यामधली जी काही रिसर्च प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पूर्ण होणार आहे। त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते त्यांच्यासोबत अमित ठाकरेंसोबत आहेत, मुंबईवरून त्यांच्यासोबत आलेले संदीप देशपांडे, नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि हे सगळे जे उर्वरित जे 70 मनसैनिक आहेत ते देखील आतमध्ये आहेत आणि त्यांना आता रिसर्च जी प्रोसिजर आहे ती पूर्ण करून त्यांना नोटीस हातात दिली जाईल आणि मग बाहेर आल्यानंतर अमित ठाकरे कदाचित मीडिया समोर संबोधतील, त्यांच्याशी बोलतील आणि त्याच्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील। एकूण जर परिस्थिती पाहिली तर अमित ठाकरे यांनी जी काही भूमिका घेतली होती ती त्यांनी त्यांच्या भाषणामधून देखील आज त्यांनी स्पष्टपणे केली की मी नशीबवान आहे की माझ्या हातूनच हे अनावरण लिहिलं होतं आणि त्याचा मला अभिमान आहे। जरी माझ्यावर गुन्हा दाखल झाले असेल तरी असे 100 गुन्हे मी स्वीकारायला तयार आहे आणि माझ्या मनसैनिकांनी देखील असे अनेक गुन्हे या आपल्या पक्षासाठी घेतलेले आहेत आपल्या अंगावर। त्याचबरोबर येणाऱ्या काळात देखील मला अजूनही म्हणजे मी ज्योतिष नाही आहे परंतु माझ्या हातून आणखीन काही महत्त्वाचे कार्य होणार आहे, ते म्हणजे राज्यातल्या गड किल्ल्यांचं संवर्धन, त्यांचं सुशोभीकरण हे देखील माझ्या हातूनच होणार आहे, माझ्या प्रयत्नांनीच होणार आहे हे देखील त्यांनी म्हटलं होतं। यामुळे त्याच वेळी मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी देखील टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं होतं आणि एकंदरीत जर पाहिलं की गेल्या 6 महिन्यापासून हा जो पुतळा बंदिस्त होता, हा बंदिस्त पुतळा निव्वळ केवळ फक्त अमित ठाकरे यांच्या भूमिकेमुळे त्याचं अनावरण झालं आणि आज तो तिथे त्याचं छत्रपतींच्या दर्शनासाठी अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त त्या ठिकाणी पोहोचत आहेत। निश्चितच विनय, खरं तर माझा प्रश्नच हा होता की गेल्या 6 महिन्यांपासून हा पुतळा झाकण्यात आलेला होता